बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये दुबार मतदान टाळण्यासाठी पालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। मुंबई पालिका अधिकारी घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत। मुंबईतील मतदारसंघांमध्ये 11 लाख बोगस मतदार असल्याचं आढळून आलंय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या दुबार मतदान टाळण्यासाठी पालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे। शुभम, दुबार मतदान टाळण्यासाठी पालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। काय काय उपाययोजना आणि काय काय ॲक्शन घेतली जाते महापालिकेकडून? तिथे आपण बघू शकतो मुंबईमध्ये दुबार मतदार टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका सध्या ऍक्शन मोडवर आलेली आहे। त्यांनी आता घरोघरी जाऊन जे आहे तपासणी करणार आहेत की नेमके किती मतदार आहेत आणि किती लोक जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये राहत आहेत। आपण बघू शकतो लाखोंच्या संख्येत बोगस मतदार हे मुंबईमध्ये आहेत आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे असेल किंवा त्यांचा पक्ष असेल आणि महाविकास आघाडीमधील जे सर्व पक्ष आहेत ते सातत्याने आरोप करून येत असतात आणि त्यामुळेच पूर्ण दक्षिण मुंबई पासून ते थेट भाईंदर पर्यंत जे आहे सगळीकडे संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते आता मुंबई महानगरपालिका जे आहे तपासणी करणार आहेत की कोणकोणत्या ठिकाणी किती मतदार आहेत। अनेक ठिकाणी आपण बघू शकतो शौचालय असतील किंवा मग थेट पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी देखील मतदारांची नोंदणी जी आहे ती दिसून येत आहे। त्याची संख्या 50च्या वर ही देखील अशी आलेली आहे। अनेक मतदार जे आहेत ते 103 वेळा किंवा मग 80 वेळा 70 वेळा 40 वेळा असे दुबार मतदार म्हणून त्यांचीच नावं जी आहेत ती दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये मुंबईचे जे बडे नेते आहेत आणि जे माजी नगरसेवक आहेत त्यांची देखील नावं दुबार मतदार यादींमध्ये आहेत जी आहेत ती दिसून येत आहेत आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिका आता ऍक्शन मोडवर आलेली आहे। ते जाऊन तपासणी करणार आहेत नेमका त्याचा कशा पद्धतीने दुबार मतदार आहेत आणि नोंदणी झाली आहे याचा एक अहवाल बनवणार आहेत आणि निवडणूक आयोगाला देखील देणार आहेत। नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।